साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूल गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूल गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपादयाब्जे क्रियास्मरणं ओ सकळ बुद्धीचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो न्याता आता माझ्या भावा अंतराय नको पडो देवा आले भागाते करीतो रे तुझेच नाम मी उच्चारितो दृढ माझे मन आता बांधावे राखून तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे तुकाराम 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 तुकाराम
कथेमध्ये आपण तुकोबारायांच्या बरोबर तुकोबाराय चिंतामणी देवाकडे जेवायला गेले होते. इथं होतो ना आपण. हा, लक्षात ठेवायचं. कारण ऐकणारे जे असतात ना ते सावध पाहिजेत. बरोबर तुम्हाला ऐकणारे सावध पाहिजे. कारण प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. सांगणारा हुशार असतो असं नाही, ऐकणारे तज्ञ असतात. आणि सांगणारा ऐकणाऱ्यांच्या एवढा मोठा जरी नसला तरी सांगणाऱ्या ऐकणाऱ्यांच्या मुलं सांगणाऱ्याला किंमत आहे. वक्ता तो नव्हे वक्ता श्रोतेया बिन. वक्ता श्रोत्याशिवाय नाही. आता तुम्ही इथं बसला नाही तर मी कधी तो जिना आहे त्याला सांगू काय, मित्रांना सांगू का? नाही. तुम्ही आहात ऐकायला म्हणून. आणि ऐकावं असं आपण एखाद्या दृष्टांत एखाद्या ठिकाणी आपल्याला हसायला जरी आलं तरी आपलं अंतःकरण कथेशी निगडीत ठेवायचं. कळलं तुम्हाला? कारण आपण ज्याच्यासाठी कथा ऐकतोय ती कथा आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण कथेमध्ये अंतःकरण जास्त महत्वाचं आहे. कान फक्त निमित्त आहे, पण त्या मनाच्या कानाने ऐकायला पाहिजे. ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा पाहावे आणि साठू वाटी घ्यावे चित्ताची. ते शब्द मनाच्या कानाने ऐकावं, बुद्धीच्या डोळ्याने ती शब्द पाहावे, बोल आणि साठवून चित्तामध्ये घ्यायचे. एखाद्या घरी एखादी म्हातारी वाढली तर तिच्या मुली रडत असतात तिच्यासाठी. आणि त्या नुसत्या रडत नाही, ते तसे बरोबर लाईनने पहिल्यापासून घडलेले प्रसंग सांगत असतात त्या. बरोबर नाही? पण त्या जाणत्या ज्या काही माझ्या काही लोक असतात ना, त्या म्हातारीला ओळखणाऱ्या आणि तिच्या मुलींना ओळखणाऱ्या, त्यानं ती शब्द ऐकायचे वाटते. बाई बघ बरोबर बोलते ना पोरगी, तशीच होती बरं का ती. का? ते शब्द नुसते शब्द नव्हते, त्यांच्या अंतःकरणातून येणारे शब्द होते. बरोबर आहे ना? तसं एखादा वक्ता त्या कथेबद्दल त्या निरूपणामध्ये सांगत असताना ते शब्द त्याच्या आतून येतात, पण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणापर्यंत ते पोचले पाहिजे. कालच्या कथेमध्ये माझ्या तुकोबारायांना जेवायला बोलवलेलं आणि तिथे जेवायला गेल्याच्या नंतर तो ब्राह्मण पुण्याचा चिंतामणी गोसावी पूजा करत असताना त्यानं त्याच्या शेतामध्ये लावलेली झाडं नवीन आणि त्या झाडांच्या विषयी तो विचार करत होता पूजा करता करता. आणि तुकोबारा येऊन बसलेले असताना मग तुकोबारायांनी सांगितलं, त्याला विचार कधी आलात तुम्ही? तर म्हणता तुम्ही झाडांच्या विषयी
तिकडे गेला होता बागेत ना, तेव्हा आलोय मी. आणि पुढे जाऊन देवाला जेवायला देण्यापर्यंत, देवाला नैवेद्य देण्यापर्यंत सगळा त्या ठिकाणी विषय तुमच्यापर्यंत पोचलेला आहे. पुढे चरित्र असं सांगतं, लोक विचारतात का हो हे सगळं ते ठीक आहे, पण संसारामध्ये तुकोबारायांना मुली होत्या ना. त्या 3 मुली तुकोबारायांना होत्या. त्या 3 मुलींची लग्न वगैरे का झाली का लग्नच झाली नाही त्यांची, असं काय का, असं प्रश्न पडलाय लोकांना. त्या मुली होत्या भागीरथी, काशीबाई आणि गंगाबाई. 3 मुली तुकोबारायांना. लोक म्हणायला लागले कसं काय लग्न करायचं, आणि उपवर झालेल्या मुली उजवायला पाहिजे म्हणून आवडीनं विचारलं का हो घरात लग्नाच्या मुली आहेत, काही काळजी वगैरे नाही का तुम्हाला. बापाचं हृदय जागृत झालं, बाहेर गेला बाप. पोरं खेळत होती बरं का, चेंडू खेळत होती, विटी दांडू खेळत होती. आपल्या जातीची 3 पोरं पकडून आणली त्यांनी, तुकोबारायांनी 3 पोरं पकडून आणली, लगेच हळदी लावली त्यांना आणि करून टाकलं लग्न 3 पोरींच्या, बरं का. आणि मग त्यांच्या बापाला वगैरे विचारलं, बोलवले या तुमच्या पोरांची लग्न करायची. पण तोपर्यंत माझ्या तुकोबारायांचं प्रस्त नवे नवे तुकोबारायांचं नाव एवढं मोठं झालं होतं की त्यांना सुद्धा ज्यांची ती मुलं होती त्या मुलांना सुद्धा मुलांच्या वडिलांना सुद्धा आनंद झाला की आपण तुकोबाची व्याही झालो. मोशे नावाची एक व्याही होते, एक गाडे होते आणि एक जांभूळकर होते. असे 3 व्याही त्यांना मिळाले. मुलींची लग्न झाली आणि लग्न झाल्याच्या नंतर यांचा फक्त तोच धंदा, एकच धंदा फक्त. आम्हाला दुसरं काही कामच नाही तुकोबाराला. काम नाही झालं पाहिजे. काम या शब्दाचा अर्थ, काम म्हणजे तो काम नाही, काम म्हणजे इच्छा. इच्छाच काहीची इच्छा राहिली का नाही. आणि मग त्या पद्धतीने पुढे जाऊन कीर्तन करणं, लोकांना उपदेश करणं, एवढाच फक्त धंदा तुकोबारायांचा होता. एक दिवस काय झालं, बीड मधला आपलं हे बीड इथला एक व्यक्ती पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला त्या ठिकाणी भगवंताच्या दारात धरणं देऊन बसला. आता धरणं देऊन बसल्याच्या नंतर असं झालं, बसलेला ब्राह्मण त्या ठिकाणी भगवंतानं त्याला दृष्टांत दिला का बाबा तू इथं धरणं देऊन काय बसू नको, इथं काही कामना ठेवून बसू नको माझ्याजवळ. तुझी काय इच्छा असेल, तुझं काय काम असेल, तू आळंदीला जा आणि तिथं समाधिस्थ असलेले ज्ञानोबा आहे, ही तुझी इच्छा ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने तू वाग, तुझं कार्य होईल. तो ब्राह्मण जो होता ना त्याला भागवत करायचं होतं. काय करायचं होतं? भागवत करायचं होतं, शास्त्र सांगायचं होतं, बरोबर की नाही. आणि ते असं मुखातून फटाफट बाहेर पडलं पाहिजे अशी माझ्यावर कृपा व्हावी
म्हणून भगवंताकडे गेलेला. तिथं भगवंतानी पांडुरंगाने त्याला इथं पाठवलं आळंदीला. आणि आळंदीला पाठवल्याच्या नंतर तो आळंदीला आला. आळंदीला अन्न पाण्या वाचून तो 7 दिवस बसला. ज्ञानोबारायांची कृपा व्हावी. 7 दिवस अनुष्ठानाला बसल्याच्या नंतर ज्ञानोबारायांनी त्याला सांगितलं, भाऊ मी आता समाधिस्थ आहे, मी आता काय बाहेर येणार. कळलं तुम्हाला? असं शास्त्र सांगतं. देवा आपल्याला गुरुमंत्र घ्यायचा असेल, आपल्याला कुठलं काम करायचं असेल, आपल्याला कोणाची कृपा व्हावी असं वाटत असेल, बरोबर, आपल्याला ज्ञानोबारायांना मिळालेला गुरुमंत्र आपल्याला मिळावा असं वाटत असेल, तुकोबारायांना मिळालेला गुरुमंत्र आपल्याला मिळावा असं वाटत असेल, तर असं शास्त्र सांगतं की तुम्हाला जिवंत असलेला कोणीतरी गुरु शोधावा लागेल. बऱ्याच लोकांची बाहेर अशी धारणा आहे बेटा की ज्ञानोबारायांच्या समाधीवर जर आपण माळ ठेवली आणि ती गळ्यात जर घातली आपण, तर ज्ञानोबा आमचे गुरु झाले अशी काही लोक मनातून मानतात. पण तो शुद्ध मूर्खपणा आहे. कळलं तुम्हाला? ज्ञानोबारायांना अंतःकरणामध्ये मानणं हा वेगळा विषय, पण ज्ञानोबारायांचं ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल त्यासाठी एखादा जिवंत सद्गुरू आपल्याला शोधावा लागेल. ज्ञानोबारायांनी त्या धर्मेकराला सांगितलं, मी आता समाधीतून बाहेर येणार नाहीये. तुला तुझं काम व्हावं असं वाटत असेल तर तू देहूला जा. तिथं तुकाराम महाराज नावाचा महात्मा आहे, संत आहे, त्याच्याकडे तुझं गारानं मान, तो तुझं काम करेल. तो तिथून उठला. त्याच्या मनात विकल्प तयार झाला, मी जातीचा ब्राह्मण. पांडुरंगाकडे गेलो. पांडुरंगानं ज्ञानोबारायांच्याकडे पाठवलं. ज्ञानोबानं वाण्याकडे पाठवलं घेतलं. तो का वाणी होता? शूद्र माणूस आहे, खालच्या जातीचा माणूस आहे. याच्याकडून आपल्याला ते मिळावं हे त्याच्या मनाला पटलं नाही. पण तो गेला. ज्ञानोबाने पाठवलं म्हणून गेला. आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं, तुकोबारायांनी विचारलं, कुठून आला? मी ज्ञानोबारायांच्याकडून आलो. त्यांनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, तर तुकोबारायांच्याकडे जा, तुझं काम होईल. बरं का? तुकोबारायांच्या अंतकरणात उद्गार निघाले, काय ज्ञानेश्वरी उणे तेही पाठविले धर्मे. ज्ञानोबारायांच्याकडे काय कमी आहे, त्यांनी या धर्मेकराला माझ्याकडे पाठवावं. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा
ज्ञानोबाराच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, त्याने जाऊन पाण्यात तोडून आणली. माहिती का मला, माझ्या ज्ञानोबाराच्या आईनं त्या पिंपळाला प्रदक्षिणा ज्या घातल्यात ना, ते किती घातल्या? 9 लाख प्रदक्षिणा घातल्या. आणि म्हणून तो पिंपळ पवित्र आहे. तेव्हा सोन्याचा पिंपळ याच्यासाठी म्हटलं जातं का त्या प्रदक्षिणाच्या माध्यमातून माझ्या रुक्मिणी मातेच्या पोटी आणि विठ्ठल पंतांच्या पोटी 4 अपत्य जन्माला आली. कळलं? सांगितलं. भगवान शंकराने अवतार घेतला निवृत्तीनाथाच्या रूपानं. भगवान विष्णूने अवतार घेतला ज्ञानोबारायांच्या रूपानं. ब्रह्मदेव सोपान झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. आणि मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई ही 4 अपत्य ज्या मातेच्या पोटी जन्माला आले, त्या मातेने ज्या प्रदक्षिणा त्या अपत्य जन्माला यावं म्हणतात ना, आणि त्याच 4 अपत्यानं आज समाजाला, देशाला, जगाला परमार्थ दाखवून दिला. परमार्थ बर का, जयाने घातली मुक्तीची गवांडी, मिळविली मांदी वैष्णवांची. ज्या महात्म्यानं ज्ञानदेवी रचिला माया, तो धरणीकडे आल्याच्या नंतर त्याने सांगितलं ज्ञानोबारायांनी मला पाठवलं तुमच्याकडे. असं ऐकल्याच्या नंतर तुकोबारायांच्या अंतकरणाचा अभंग बाहेर पडला.
Thank you.
बघा तुकोबारांच्या ठिकाणचा नम्रपणा बघा. ज्ञानोबारायांसारख्या महात्म्यानं त्यांच्याकडे धरणेकरी पाठवला बर का. आपल्याकडे एखादा माणूस माळ घालायला आला आणि आपल्याला टाइम नसला आपण बोलत नाही, भगवान गवळीकडे जाऊन माळ घाल बोलू आपण, नको मला एक शिष्य कमी होईल असं वाटतंय ना. तुकोबारायांच्याकडे पाठवल्याच्या नंतर तुकोबाराचं असं म्हणणं आहे की माझी एवढी लायकी नसताना सुद्धा ज्ञानोबांनी माझ्याकडे माणूस पाठवावा माळ घालायला. हो नव्हे दास खरा परी हा झालाशे डांगोरा. मी एवढा काय मोठा संत नाही पण जगामध्ये डांगोरा झाला माझ्या नावाचा. आणि तुम्ही ओ ज्ञानोबा तुम्ही माझ्या पाठीमागे ही उपाधी लावून दिली. आणि मग जशी आई एखाद्या लहान लेकराला मंथन करून लोणी काढते आणि जसं त्याला भरवते तसं माऊली तुम्ही आम्हाला अशा पद्धतीनं परमार्थ योग्य रीतीने आमच्यापर्यंत पोहोचवला. आणि काय तुमच्याकडे उणं होतं काय कमी होतं म्हणून तुम्ही मला माझ्याकडे या माणसाला पाठवलं. पण आता पाठवलं ना जेवढं मला जमेल तेवढं मी त्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्या व्यक्तीला माझ्या तुकोबारायानं 11 अभंग लिहून दिले आणि एक नारळ दिला, हे घ्या. त्याने ते 11 अभंग घेतले, नारळ घेतला आणि तो विचार करतो मनामध्ये, ब्राह्मण होता म्हणे मी संस्कृत शिकायला आलोय, मला संस्कृत कळत नाही, कळावी म्हणून मी आलोय. मी काय यांचे अभंग मराठीतले वाचायला थोडंच आलोय. त्याने तो नारळ आणि ते अभंग तिथेच टाकून दिले, निघून गेला. निघून गेला. तुकोबारायांना बरं नाही वाटलं. माऊलींना पत्र पाठवलं, माऊली तुम्ही त्या माणसाला पाठवलं, त्याला मी जे देऊ केलं तुमच्या कृपेनं, तुमचाच प्रसाद म्हणून त्याला दिला मी. पण त्यांनी ते आढळलं, तो निघून गेला. माऊलीने परत पत्रामध्ये सांगितलं तुम्ही खंती करायची नाही, उपजोनी ग्रंथ सांगितलंय ना. दैव द्यायला येतो पण याच्याकडं जोडीच नाही घ्यायला. संतांचं असं म्हणणं आहे एखाद्याला कल्पतरू प्राप्त झाला आणि कल्पतरूच्या झाडाखाली बसलेला माणूस लोकांच्या दारामध्ये रोज भीक मागायला जातोय आणि त्या भीक मागण्यासाठी असणारी झोली आहे त्याची, ती फाटलेली झोली आहे. आणि ती फाटलेली झोली घेऊन तो त्या कल्पवृक्षाच्या खाली बसलेला असताना त्या झोलीला गाठी मारतो. कळलं का तुम्हाला? कल्पतरू त्याला म्हणतात. तर त्या कल्पतरू झाड नावाच्या त्या झाडाखाली जर बसला तर आपण जी कल्पना करू ते आपल्याला मिळतं. कळलं? संत असे कल्पतरू आहेत. कल्पतरू तळवटी जो कोणी काय उणे 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 म्हणजे कमी, काय कमी आहे त्याला, काय उणे त्याला सांगा जोजी. राजयाची कांता है ना, हे तुम्हाला सांगितलं. तुम्ही राजेच्या राण्यात हा पण ताट घेऊन तुम्ही सकाळी या देवळात त्या देवळात भीक मागायला. मग कशाला जातात? मागायला जाताय ना काहीतरी. मागायला जी जात नाही ती आणि ना राजयाची कांता
काय भीक मागे मनाची या दोघे सिद्धी पावी. तिच्या मनात जे येईल ना तिने जे काय केलं, ऑर्डर दिली, कमी केलं म्हणते. जे जे इच्छा करी प्राणी देते पूर्वी चक्र पाणी. तो भगवंत. हा भाऊ कोणतरी उपकार झाले रे बाबा. कोण आहे तिकडं? हा बरा आता आवाज यायला लागला बघा. मला पण बोल आता बाहेर आई येत होती माझी. त्या झाडाखाली बसून तो माणूस ती झोळी शिवत होता. त्याने जर कल्पना केली तर त्याचा भीक मागणं थांबू शकतो. पण त्याला माहित नाहीये की मी ज्या झाडाखाली बसलोय ते कल्पतरूचं झाड आहे. तसं आपल्याला जे मिळालंय, आपण ज्या संतांच्या काशेला लागलोय तिथं काही उन्ह नाही. त्यांनी सांगितलंय कल्पतरू दे कल्पली अर्थ. कल्पतरूची कल्पना करून ते देतो. एक असं होता हा भागी. तो एक दिवस असं कल्पतरूच्या झाडाखाली बसला आणि झाडाखाली बसला आणि त्याला बरं वाटलं, वा मस्त. आणि मग तो म्हणे आता ह्या ठिकाणी ना भूक लागलेली आहे, चांगलं काही जेवायला मिळतं बरोबर. आता कल्पतरू खाली झाड बसलेला तो लगेच पंचपक्वानाचं ताट आलं त्याच्यामध्ये समोर. संशय घेतला नाही, जेवला. पण आता जेवण पण झालंय. इथं चांगलं पलंग वगैरे असतं झोपायला, तर झोपलो पण लगेच पलंग झोपला. झोपेतून उठला आणि विचार करतोय जेवण झालं, पलंग झालं, इथं भूत तर नसेल. भूत आलं. अरे बापरे, याने जर मला खाल्लं तर खाऊन टाकलं. कल्पना, जी कल्पना करू ते प्राप्त होत आहे. इथं आम्ही संतांच्या दारात आलेलो आहोत आणि संतांच्या दारातून कोणी विनमुख जात नाही का? जातो नाही जात. तो गेला, माऊलीने सांगितलं तुकोबाराया काळजी करू नका. त्याच्या नशिबात नव्हतं. नशिबात नव्हतं. बघा देव बरंच काय देतो आपल्याला. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोली. देणाऱ्याचे हात हजार पण आपली झोली दुबळी आहे. एक असाच भक्त होता, दरिद्र होता, काही नव्हतं त्याच्याकडे. पार्वती मातेला त्याला दया आली त्याची. म्हणे बघा आजूबाजूला किती लोक सगळे सधन आहेत, व्यवस्थित आहेत, आणि ह्या माणसाला तुम्ही काहीच का देत नाही. भगवान शंकर म्हणतात पार्वती तू तुला दिसतो तसं नाही. तुम्हाला माहिती तो कसा आहे, पण नाही ना, त्याला काहीतरी द्या. देवाने काय केलं, असा सोन्याच्या मोहरा भरलेला हंडा तो येत होता त्या रस्त्यात ठेवला. बरोबर का? रस्त्यात ठेवला आणि तो आला पुढे. पार्वती मातेला वाटलं आता माझ्या लेकराला अंडा भेटेल, त्याची दरिद्रता संपेल. तो आला पुढे, पुढे आला आणि त्याला घनश्याम बाबाची आठवण आली. आणि घनश्याम बाबा होता ना आपण, त्याची आठवण आली. त्यांनी तिथली एक काडी उचलली आणि म्हणे यार तो घनश्याम बाबा कसा का चालतो बुवा डोळे मिटून, त्याला का दिसत नाही. त्याने डोळे मिटले, काडी टाकत टाकत अंडा गेला निघून. भगवान शंकर म्हटले पार्वती मातेला बघा ही अशी कर्मधंत्री. ज्या वेळेला काही मिळण्याची वेळ येते ना
त्यावेळेला जाणून बुजून हे लोक डोळे झाकतात. कळलं का तुम्हाला? जाणून आंधळे होती लोक, जाणून आंधळे होतात वो लोक. माहिती आहे नामाने मोक्ष प्राप्त होणार आहे. नका आपले नको द्या, नका विरू मला अशी कशी घ्यावंसं वाटत नाही. ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कशामुळं? सांगितलं आहे कधी कधी आहे ना दैवत देत, पण आपण पाठ करतो त्याच्याकडं. आणि मग ज्ञानोबारायांनी त्याला तिथून हाकलून दिला. म्हणे चालता होईल तू, तुझ्या नशिबात ते नाहीये. पुढं काय झालं तुम्हाला सांगतो. माझ्या तुकोबारायांनी जे 11 अभंग लिहिलेले होते ना, ते 11 अभंग तुकोबारा विचार करतात ते कोणाला द्यावं. आता त्याला तर दिले होते तर त्याला पण गेला कर्मदरी. तो नारळ होता तो पण ठेवून दिला. एवढ्या त्याच ठिकाणी कोंडोबा नावाचा एक ब्राह्मण, ज्याला काही लिहिता वाचता येत नव्हतं, तो तिकडनं आला आणि तुकोबाराय पाहिल्याच्या नंतर झाली तुकोबाराला लोटांगण घातलं. हो, श्री संताची माथा चरणावर माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि तुम्हाला सांगतो बघा, बघा आता काय मिळतो. संतांच्याकडे कोणाला काय मिळेल सांगता येत नाही. कोणाचं भाग्य कधी उदयाला सांगता येत नाही. कोंडोबा नावाचा ब्राह्मण लिहिता वाचता येत नाही, अक्षर ओळख नाही. दर्शन घेतलं तुकोबारायांचं, प्रसन्न झाले तुकोबाराय. हातातल्या 11 अभंगाचा कागद त्याच्यात धरला. हे कोंडोबाने तो घेतला आणि अजून तो नारळ त्याला उचलून दिला. तो त्याला दिला होता तो नारळ परत त्याच्या हातावर ठेवला कोंडोबाचा. कळलं तुम्हाला? आता त्या नारळाचं ऐका तुम्ही. आज जरा त्याचा व्यवस्थित ऐकताय तुम्ही बरं. तुमचा आज ऐकण्याची स्थिती जरा मला आनंददायक देते, कारण मला सर्दी झाली, तुम्हाला जास्तच आनंद झाला. आणि तो नारळाला गुजरातमधला एक भक्त त्यानं माऊलींना नवस केला होता. आणि नवस केलेला त्या नारळामध्ये सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या. आणि तो सोन्याचा मोहरा भरलेला नारळ ज्ञानोबारायांना अर्पण केलेला. आणि तोच नारळ माऊलींना तुकोबारायांच्याकडे पाठवलेला. आणि तोच नारळ त्या पहिल्या बाबराला दिलेला, तो त्याने टाकून दिलेला आणि तो कोंडोबाच्या हातामध्ये पडला. कळत तुम्हाला? कारण सांगितलंय
कोणाला कधी काय प्राप्त होईल त्याचं सांगता येत नाही. फक्त संतांचा संग झाला ना, संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी, ज्या कोंडोबाला तो नारळ दिला, ज्या कोंडोबाला ते अभंग दिले, तो कोंडोबा शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये पुराण सांगत होता. आणि त्याचं पुराण ऐकताना त्याच्यावर झालेली माझ्या तुकोबारायांची कृपा, त्याच्यानं शिवाजी महाराजांच्या मनामध्ये तुकोबारायांच्या विषयी आदर निर्माण झाला. आणि तुकोबारायांना वाटलं, माझ्या शिवाजी राजांना वाटलं, छत्रपतींना वाटलं तुकोबारायांचा योग्य सन्मान आपण केला पाहिजे. आणि मग इकडं आळंदीला लोहगावचे सगळे वारकरी मिळून लोहगावची आणि आळंदीला आले. आणि आळंदीला आल्याच्या नंतर तिथं माझ्या महाद्वारामध्ये तुकोबारायांचं कीर्तन चालू असताना त्यांना सांगितलं, आमच्या गावाला तुम्ही या आणि आमचं गाव पवित्र करा. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना बोलवलं. आणि मग चांगलं ब्राह्मण भोजन वगैरे घालून त्या ठिकाणी लोहगावकरांनी मोठा उत्सव केला. अशा रीतीनं या ठिकाणची कथा पुढे जाऊन सांगतात. तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकोबारायांना लोहगावच्या लोकांनी कीर्तन करण्यासाठी आमच्या गावाला या म्हणून आपण पाहिलं, आमंत्रण दिलं त्यांना. आमच्या गावाला पाय गावा, संतांची पाय आमच्या गावाला लागलं, आमचं काहीतरी भाग्य उदयाला येईल असं म्हटल्याच्या नंतर तुकोबाराय त्यांच्या ठिकाणी गेले. कीर्तन करायचं आनंद त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि त्याच गावामध्ये एक ब्राह्मण म्हातारी ती तुकोबारायांच्याकडे आली आणि त्यांना म्हणते, माझ्या घरी कीर्तन करा तुम्ही. आणि तुकोबारायांनी सांगितलं, मी येईन, आम्ही येऊ तुझ्याकडे कीर्तनाला. असं झालं. कीर्तनाला गेले आणि त्याच ठिकाणी म्हातारीनं सगळी तयारी केली, जेवणा खाण्याची तयारी केली. आणि जेवण वाढायची वेळ आली आणि त्याच वेळेला असं झालं की म्हातारीच्या घराची जी भिंत होती ती अशी वाकली. तर म्हातारीला भीती वाटली, लोक जेवायला येतील अंगावर भिंत पडायची, कसं काय करू आता, ते मोठा अनर्थ घडेल. आणि मग त्या ठिकाणी आणि भिंत अशी कोसळणार. तुकोबारायांच्याकडे गेली, बाबा अहो जेवण बनवायची वेळ झाली, माझी जेवण वाढणार आहे सगळ्या संतांना, आणि आता बघायला कशी आपत्ती आली माझ्यावर, ती भिंत कोसळली, हो काय करू. बाबांनी सांगितलं, काय चिंता करू नको, लोक जेवल्याशिवाय ती पडत नाही. बरं का, लोक जेवल्याशिवाय पडत नाही म्हणे. बर गेले, सगळं जेवण झालं आणि शेवटचं म्हातारीला सांगितलं, तू पण जेवून घे. जेवण घेतलं आणि म्हातारीला बाहेर काढली आणि भिंत कोसळली. लोकांना आश्चर्य वाटतं. अशा पद्धतीनं तुकोबारायांच्या जीवनामध्ये काही प्रसंग असे घडत गेले. त्याच्यामध्ये तुकोबाराय असं लौकिक वाढत गेला. अभंग लिहायचे आणि अभंग गायचे, गाठा तयार झाला. आणि त्याच वेळेला वाघोळीमध्ये, पुण्याजवळ वाघोळी गाव आहे बरं का, मी पहिल्यांदा साधक दशेमध्ये आम्ही असताना आम्ही वाघोळीला जायचो मेळाव्याला बरं का. वाघोळीचा जो मेळावा व्हायचा ना माऊली, तुम्हाला सांगेन मी, माझे श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या त्या काळामध्ये शिरा असायचा ना, शिरा आम्ही असा फावड्याने ओढायचा, फावड्याने शिरा ओढायची ते लोक बरं का. किती शिरा ओढत असेल, म्हणजे किती पब्लिक येत असेल त्या मेळाव्याला. जिथं रामेश्वर भट्टांची समाधी आहे ना, त्या ठिकाणी ते मेळावा अजून पण चालू आहे. तर त्या वाघोळीमध्ये रामेश्वर भट्ट नावाचे दशग्रंथी ब्राह्मण होते. 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत त्यांच्या, त्याला दशग्रंथी ब्राह्मण. आणि असा असणारा ब्राह्मण, त्याच्या कानावर तुकोबारायांची कीर्ती गेलेली. त्याने सांगितलं, हा तुकाराम पाखंड करतो, लोकांना आपल्या नादी लावतो, कुठून आणलाय परमार्थ, कसला परमार्थ आहे, काय काय लोक जमवतो, काय काय त्यांना सांगत सुटतो, लोक पण येण्यासारखे त्याच्या पाठीमागे धावतात. आणि तेवढं तर कमी आहे, पण त्याच्या पुढे जाऊन शास्त्र जे आहे ना,
ते शास्त्र संस्कृत मधलं शास्त्र हे मराठीमध्ये तो लोकांना कविता करून म्हणजे अभंग बोलून दाखवतो. ही तिळीत त्याच्या मनामध्ये उठली आणि तो संधी पाहत होता. कधी एकदा तुकोबारायांचा अपमान करेल, कधी याला लोकांसमोर मी अपमानित करेन, असा त्याच्या मनातला विचार. आणि मग तुकोबारांची त्याची भेट झाली आणि मग तो बोललाच जे बोलायचे. आणि नुसता बोलून थांबला नाही. त्यावेळेला पंचक्रोशीमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये बरं का, त्या पंचक्रोशीमध्ये त्या रामेश्वर भट्टाचं त्यावेळेला प्रस्थ होतं. त्यानं देहूच्या पाटलाला सांगितलं याला गावात ठेवायचं नाही. पाटील कोपळा गोपाला पाटील गावचे हे लोक कोण आता मज घालील भीक, कुमारांचं म्हणणं आहे. पाटील कोपला रामेश्वर भट्टाने हात जोडलं, काय चुकलं का आमचं सांगा. त्याने सांगितलं या कविता लिहायच्या नाहीत, या अभंग लिहायचे नाही. म्हणे देवाने आज्ञा दिली म्हणून केलं. पण मी सांगतोय ना आता ते काय करू मी. तिकडे इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवते, ठेवू नको आज्ञा आपली. आपण या भूतकाळावरचे चालते बोलते देव आहात. आपण ब्राह्मणांना काय म्हणतो, देव बाप्पा म्हणतो ना. पण आपण म्हणतो देव बाप्पा म्हणतो, आम्ही बाप्पा मानतो नाही त्या. तर आपल्या फक्त तोंडात बाप्पा, पाठीमागे नुसतं काहीतरी गप्पा. आणि मग त्यांनी सांगितलं तुमची आज्ञा श्री सावंत. आले तिकडनं, आल्याच्या नंतर गप्प बसले, काय करावं. एवढा मोठा खटाटोप केलेला आहे, एवढं भगवंतानं माझ्या मुखातून जे वदवलेलं आहे, जे कागदावर लिहिलेलं आहे, कसं काय करावं आता. आणि मग बुडवलं. ते नुसतं बुडवलं नाही, दगड बांधून बुडवलं. दगड बांधून बुडवलं. आणि दगड बांधून बुडवल्याच्या नंतर बसले देवाला बोलत बसले, देवा आता काय करायचं. तू दयावंत आहेस, कृपावंत आहेस, सगळ्यांची संकट तू दूर केलेली आहेस. आता माझी चिंता तू जाणार आहे ना, आता माझी चिंता तुम्ही करा. नामावने देवा करा माझी कीव, नाही तरी जीव घ्यावा माझा. देवा हे तुमच्यासाठीच केलेलं, तुमच्या आज्ञेने केलेलं, पण का असं घडलं. आणि अन्न पाणी सोडलं कुमारायण. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 5 दिवस झाले, पोटामध्ये अन्नाचा कण, पाण्याचा थेंब नाहीये. गावातला प्रत्येक माणूस येतोय, तुकोबा काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. नाही, काहीच न. आणि काही ना तर आनंदच झाला होता. तुम्हाला सांगतो, कुठलाही गाव असू द्या, 4 खळ असतातच. ते यायचे, बाबा मागे तुम्ही,
जे काही वह्या होत्या तुमच्या पूर्वजांच्या हिशोबाच्या त्या बुडवलात, त्याच्याने तुमचा प्रपंच बुडाला आणि आता परमार्थ बुडाला. प्रपंच धड नाही आणि परमार्थ धड नाही, तुमच्या हातातून दोघे निघून गेले. हो, काही लोकांचे शब्द ते गोड असतात पण आतमध्ये टोचतात, कळलं ना? आतमध्ये टोचतात. काही लोक वरून बोलायला गोड पण आतून काळजाला चरा पडतो असे बोलतात. टाकून बोलायला लागले. तुकोबांचा अंतःकरणाचं विव्हळ होत होतं आणि मग 5 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. भगवंताचा धावा करता देवा प्रल्हादाकारणे स्तंभी नरहरी गुरुशी. प्रल्हादासाठी तू नरहरी झालास. प्रत्येक भक्तावर संकट पडलं त्यावेळेला तू धावलास. धाव घाली विठू आता चालू नको मग. तुकोबाराची इकडे अशी हालत चाललेली आहे ना. त्याच वेळाला रामेश्वर भट्ट भगवान शंकराचं पूजा करण्यासाठी सोमवार बघून सकाळीच निघाला. बरोबर 2 शिष्य होते आणि आला पुण्यामध्ये रामेश्वराचं दर्शन करण्यासाठी. रामेश्वर भट्ट आणि त्या ठिकाणी त्यांनी पाणी पाहिलं चांगलं स्वच्छ आणि त्याच्यामध्ये आंघोळ केलं उड्या टाकून. आता ते पाणी जे होत तो मठ जो होता तो परिसर जो होता तो अनगडशा फकीरांचा होता आणि त्या अनगडशा फकीराने याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर कोणी याच्यामध्ये आंघोळ केली, कोण आहे तो आणि ज्याने माझं पाणी अपवित्र केलं मी त्याला शाप देतो का त्याच्या अंगाची लाई होईल, त्याच्या अंगाची आग होईल. असं बोलल्याबरोबर रामेश्वर भट्ट जसा पाण्यातून बाहेर आला तशी आग व्हायला लागली. बरं, मी बऱ्याच वेळेला हा प्रसंग सांगत असतो. तुकोबारायांना गाथा उडवताना तुकोबारायांना जो काही त्रास झाला त्याच्यानं तुकोबारायांना राग आलाच होता. जो माणूस जिवंत असतो त्याला राग येतो. बरं का, दिलेल्या माणसाला राग येते गेलो तर तुमच्याकडं जिवंत माणसाला राग येतो. तुकोबाराय संत होते त्यांच्याबद्दल वादच नाही. तुकोबारायला सुद्धा राग आला होता. पण संतांची जात आणि आपली जातीमध्ये लय फरक आहे. आपण कसे आपलं वागणं कुत्र्यासारखं आहे. कोणी काही करू का नाही तो भुकायला सुरुवात. कळलं का तुम्हाला? कुत्र्याला सावा असू नाही तर चोर असू भुकतेच ते. बघा असंच कर. कुत्र्याचा स्वभाव आहे भुंकणं पण संतांची जात वेगळी. त्यांना राग आला होता पण तो राग त्यांनी बाहेर दिसू दिला नाही. कळलं का तुम्हाला? मला हे सांगायचं, ज्यांचा इंद्रियांच्यावर ताबा आहे, ज्याने आपली इंद्रिय जिंकलेली आहे
10 इंद्रियांच्या वर ज्याने जय मिळवलेला आहे, 10 इंद्रिय ज्याने शांत केलेली आहे, त्यांचं नाव संत आहे. संत म्हणजे काय गंगोळा उघडणारे संत नाही आहे. हो, भगवी वस्त्र घालून जंगलामध्ये भटकणारे संत नाही आहे. अंगाला राख भासणारे संत नाही आहे. गिरी कपाळामध्ये जाऊन तपश्चर्या करणारे संत नाही आहे. नव्हती ते संत माळा मुद्राच्या भूषणे. मोठ्या मोठ्या माळा घातल्या डजनाच्या डजना म्हणजे संत नाही होत. बोलण्यातून संत नाही, हसण्यातून संत नाही, तर संत जे आहेत ना ते त्यांच्या कृतीतून आहे. आणि मग माझ्या संगती बघा एका विचारवंताने लावलेली आहे. तुकोबारायांच्या आतमध्ये तो काही ज्वालामुखी निर्माण झाला, तो नाकाच्या वाटे बाहेर पडला. तीच हवा अनगडच्या फकीराच्या नाकात घुसली आणि अनगडच्या फकीराने त्याला शाप दिला. कोणाला? रामेश्वर भट्टाला. राग कोणाला आला होता? तुकाराम बाबांना. पण तुकाराम बाबाने तो शरीराशी संबंध होऊ दिला नाही त्याचा. पण तोच राग त्या अनगडच्या फकीराच्या आतमध्ये घुसून. मग बघा, एखादा कमजोर व्यक्ती, एखादा लहान माणूस, एखादा गरीब माणूस रस्त्यामध्ये, तर एखादा धटिंगण त्याला जर मारत असेल, त्याच्यावर अन्याय करत असेल, तर बाजूला एखादा माणूस सहज कुठून तरी येतो आणि तो म्हणतो, काय गरीबाचा वरचे हात उगारताय, आमच्यासारखाचा हात पकडून पहा मग कळेल, बोलतो ना. ती वस्तू भगवंत असते, लक्षात घ्या. त्या अंगाच्या फकीराला शाप दिला, अंगाची लाही होईल. आणि अंगाची लाही होईल असा शाप दिल्याच्या नंतर तो तिथून निघाला. बाहेर आल्याच्या नंतर आग व्हायला लागली. त्या शिष्याने पाणी ओतत 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 घरापर्यंत नेला. आग काय थांबत नाही. मला सांगतो, एक गोष्ट ध्यानात घ्यायची. संताशी शोभवी जो कोणी एक वेळे त्याचे बरे नव्हे उभय लोकी. संतांना त्रास देणारा जो आहे ना, संतांना एक वेळा ज्यांनी त्रास दिला त्याचं इथं तर बरं नाही, पण वरती पण बरं नाही. कळलं? रामाचा द्वेष करत होता कोण? रावण. कृष्णाचा द्वेष करत होता कंस. पण त्यांना मोक्ष पदाला नेलं कोणी? भगवंताने. पण ज्यानं संतांचा द्वेष केला त्याला नरकाशिवाय दुसरं काय भेटत नाही. कळलं का? एक वेळा देवाला त्रास दिला तर चालेल, पण देवाच्या भक्ताला बाई, तुम्हाला काय बोलायचं असेल ना तर मला बोलावं, माझ्या लेकराला नका बोलू, असं म्हणतात ना तुम्ही. नाही बोलत का? भगवंत सांगता, ती माझी लेकर आहे, संत माझे प्राण आहेत. आणि त्याच्याही पलीकडं संत जेवढे आवडतात ना, त्याच्याही पलीकडे ते सांगतात, मग तेही आवडते प्राणापरोती आवडती, जे भक्त चरित्राचे प्रशंसती. जे संतांचं चरित्र सांगतात आणि चरित्र ऐकतात ते मला संतांपेक्षा मोठे वाटतात. कळलं? म्हणून एक वेळा देवाला त्रास दिला चालेल, देवाचा द्वेष केला चालेल देवाचा, पण संतांचा द्वेष करू नये. संत कुठल्या रूपात येतील सांगता येत नाही. संत या शब्दाचा अर्थ कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाचाही मत्सर करायचा नाही असा निरोप आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याने सांगितलंय, त्या रामेश्वर भट्टांची आग व्हायला लागली. रामेश्वर भट्ट आळंदीला आले.
माऊलीच्या समाधीजवळ बसलोय, आज काय थांबत कारण माऊली म्हणजे प्रेम, माऊली म्हणजे वात्सल्य, माऊली म्हणजे प्रेमाचा अखंड वाहणारा झरा. आणि त्या माऊलीच्या सेवकाला त्यानं त्रास दिला, त्याचा दहा माऊलीच्या जवळ बसून सुद्धा कमी झाला नाही. आणि तो दहा कशाने कमी होईल ते आपण तुमच्या घराण्याकडे बघून सांगू, कळलं का? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. Oh,